पाणी डोळ्यातलं देखील आटतं, जेव्हा मन खूपदा रडतं. आसवांचं रूप आनंदात दिसतं, जेव्हा मन वेदना सोसून थकतं. स्वतःसाठी जेव्हा ते जगणं सुरू करतं, बंधनात राहूनही तेव्हा मन बेधुंद होतं. कारण नात्यांच्या गर्दीत त्यांनी स्वतःला शोधलेलं असतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आजचा विषय खूप भावनिक आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे लोक असतात जे सतत आपल्या मनाला लागेल असं बोलतात, आपल्याशी वाईट वागतात, आपल्याला टोचून बोलतात किंवा टोमणे मारतात. काही वेळेला आपल्याला खूप कमीसुद्धा लेखलं जातं. मग अशा वेळेला काय करायचं, कसं रिॲक्ट व्हायचं? माझ्यासोबत कधी असं घडलं आहे का, असं मला एका कमेंटमधून विचारलं गेलं होतं. आपल्या प्रत्येकालाच अशा परिस्थितीमधून जावं लागतं, अशा लोकांचा सामना करावा लागतो. त्यावेळी फार त्रास होतो. काय रिॲक्ट करावं नाही समजत. समोरच्याकडून कधीकधी असं काहीतरी ऐकायला येतं की आपला ताबा सुटतो आणि आपण चिडून ओरडून काहीतरी बोलून बसतो. जे लोक सतत आपला अपमान करतात त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, पण आधी थोडं थांबायचं. उत्तर देण्याची घाई करायची नाही, कारण समोरचा व्यक्ती इतका निगेटिव्ह असतो की तो काय वागतोय हे त्यालाच कळत नसतं. त्यात आपण जर स्वतःसाठी स्टँड घ्यायला काहीतरी बोललो की त्यावर तो आणखी 10 वाक्य बोलून सिच्युएशन आणखीच खराब करतो. आणि म्हणूनच ते जे बोलत आहेत ते योग्य आहे का हे आधी पडताळून पाहायचं. बऱ्याचदा काय होतं की एखाद्या नकारात्मक व्यक्तीने काहीतरी चांगलं जरी सांगितलं तरीही आपल्याला ते चुकीचं वाटून राग येऊ शकतो. अर्थात त्यांनीच स्वतःची इमेज तशी केलेली असते, त्यात आपला काही दोष नाही आहे. आपल्याला तसं वाटणं साहजिकच आहे, पण ही पडताळणी करणं आपण विसरायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अगदीच किरकोळ काही असेल तर दुर्लक्ष करायला स्वतःला भाग पाडायचं, नाहीतर आपली ऊर्जा उगाचच वाया जाते. बऱ्याचदा काय होतं की आपल्या उंचीपर्यंत समोरच्याला पोहोचता येत नाही. मग ती आपली वैचारिक उंची असू शकते किंवा आपण ज्या पद्धतीने आयुष्य जगतोय, आयुष्य जगण्याची सुद्धा एक उंची असते. त्या उंचीपर्यंत समोरच्याला पोहोचता येत नाही. आपण जे काही सगळं करतोय ते समोरच्याला करता येत नाही. अर्थात त्याच्याकडे बरेच चांगले गुण असतात, ज्याच्या सहाय्याने समोरचा व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा करून खूप पुढे जाऊ शकतो, कदाचित आपल्याही पुढे जाऊ शकतो. पण त्यांना इतरांना कमी लेखणं जास्त सोपं वाटतं. मीच किती चांगला आहे, मीच किती ग्रेट आहे हे सतत सांगून समोरच्याला कमी लेखणं त्यांना जास्त सोपं वाटतं. म्हणून ते स्वतःवर काम करणं टाळतात. मग आपणही तेच करायचं आहे का? नाही, कारण अशा वेळेला त्यांच्या बोलण्यामधून ते कोण आहेत हे समोर येतं आहे आणि आपल्या शांत राहण्यातून आपण कोण आहोत हे दिसतंय. बरं, पण बऱ्याचदा काय होतं की बोलायची खूपच गरज पडते. जर तशीच गरज पडली तर आधी त्यांचं सर्व ऐकून घ्यायचं. जर ते वयाने फार मोठे असतील तर त्यांना प्रेमाने विचारायचं, तुम्ही मला माझ्यातले सगळे प्रॉब्लेम्स सांगितले, आता त्यावर उपायही सांगा. जर ते सांगू शकले तर कदाचित एखाद्या उपायातून आपल्याला चांगलं काहीतरी शिकायला मिळू शकेल, कारण शेवटी त्यांचा अनुभव मोठा आहे. पण तसं नाही झालं तर हो म्हणून सोडून द्या किंवा त्यांना म्हणा की तुम्ही जे बोललाय ते आपल्या नात्यासाठी योग्य नाही आणि विषय लगेचच बदला. जर आपण त्यांना काहीतरी उलटसुलट बोललो तर त्यांचं वय आपल्यापेक्षा जास्त असल्यामुळे आपण बरोबर असून देखील आपण चुकीचे ठरू शकतो. काही वेळांना काही उत्तरं नजरेतून आणि कृतीतून द्यायची असतात. नेहमीच आपण समजून घ्यावं, शांत बसावं असं होत नाही, हे माहिती आहे मला. प्रत्येकच वेळी दुर्लक्ष करणं कठीण जातं. पण मग परिस्थिती पाहून, समोरच्या व्यक्तीचे वय पाहून आपण शब्दांची मदत घेऊन बोलायचं आहे की फक्त एक्सप्रेशन्सवरून बोलायचं आहे, का नजरेतून समोरच्याला उत्तर द्यायचं आहे ह्याचा विचार करायचा आणि पुढची स्टेप उचलायची. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी इतका विचार करायचा? कोणत्याही सिच्युएशनला फेस करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची की मी कसं रिॲक्ट करू जेणेकरून माझी एनर्जी डाऊन होणार नाही, मला जास्त त्रास होणार नाही. आणि जेव्हा आपल्याला असं कोणीतरी वाईट समोरून बोलतं त्यावेळेला एखादा मिनिट शांत बसायचं, विचार करायचा आणि मग त्याला उत्तर द्यायचं.
आता जर समोरचा व्यक्ती आपल्या वयाचा असेल तर आपण काय करायचं, त्याला आपण अतिकौतुकास्पद वाक्य बोलायची, त्याचं खूप कौतुक करून हसता हसता त्याला त्याची चूक दाखवून द्यायची. म्हणजे कसं तर आपल्याकडून असं वाक्य झालं पाहिजे की बापरे, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही असंही बोलू शकता, किंवा तुम्ही असं बोलाल असं मला वाटलंच नव्हतं, मी असा कधी विचारच केला नव्हता की तुमच्याकडून मला असं काहीतरी ऐकायला मिळेल. येतंय लक्षात? अगदी सौम्य भाषेमध्ये शांतपणे समोरच्या व्यक्तीला बोलायचं. एखादंच वाक्य असं बोलायचं आणि विषय बदलायचा. समोरच्या व्यक्तीला कळलंच नाही पाहिजे त्याच्यासोबत काय झालंय ते. कधीकधी कोणी जर काहीतरी निरर्थक बोललं तर त्यावेळी शांत बसायचं. आणि काही दिवसांनंतर अशी परिस्थिती हमखास येते की आपण मागच्या बोलण्याचं उत्तर तिथे देऊ शकतो. पण मुद्दाम सगळं मनात ठेवून धरून लक्षात ठेवायचं नाही, त्याने आपल्याला त्रास होतो, आपली एनर्जी वाया जाते, आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. अगदी सहज आपल्याला आठवलं की एखाद्याच वाक्यात हसत हसत त्याचं उत्तर देऊन टाकायचं. काहीही झालं तरी आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटता कामा नये. आपलं वाक्य असं हवं की समोरचा त्यावर विचार करू लागेल, त्याला उत्तर देताच यायला नाही पाहिजे. मुद्दा सोडून अजिबात अवांतर काहीच बोलायचं नाही. समोरच्याला प्रश्नात पाडलं की एकतर तो शांत होईल किंवा त्याला उत्तर देता येत नाहीये म्हणून तो चिडेल, पण आपण शांतच राहायचं. कारण आपल्याला भरपूर चांगली चांगली कामं करायची आहेत. आणि हाच फरक आहे समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये, की आपण खूप सकारात्मक आहोत, आपली ऊर्जा आपण राखून ठेवतोय. आणि समोरचा व्यक्ती नकारात्मक असल्यामुळे त्याच्या डोक्यात दुसरे काही विचारच नाही आहेत. त्यात त्याचीही चूक नसते, तो स्वतःवर काम करण्यात कमी पडतोय म्हणून त्याच्या हातून हे सर्व घडतंय. मग जर आपण देखील स्वतःवर काम करणं थांबवलं तर कदाचित आपल्याकडूनही अशा चुका होऊ शकतील. म्हणूनच आपल्याला जर तसं व्हायचं नाही आहे तर रोजच्या दिवसाचे टार्गेट्स ठरवायचे, सकाळी उठून यादी बनवायची, लहान लहान ध्येय ठरवून ठेवायची आणि ती कशी पूर्ण करता येतील याकडे लक्ष द्यायचं. घरकाम सोडून रोज आपण अशी काही कामं करू शकतो ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, आपला फायदा होईल. आणि जर आपण तसं केलं तर माझ्याबद्दल किंवा मला कोण काय बोलतंय ह्यापेक्षा माझी आजची कामं मी कशी पूर्ण करू ह्याला आपण जास्त महत्त्व देऊ लागू. आणि कधीतरी खूपच गरज पडली तर आपण समोरच्याला उत्तर देतोच की, ते उत्तर कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. पण जर सतत लहान सहान गोष्टींमध्ये आपण त्यांना उत्तरं देत बसलो तर त्यात आपलं नुकसान होतं आहे. तितकी मॅच्युरिटी आपल्याला स्वतःमध्ये आणावी लागेल. कुठे बोलायचं, कुठे दुर्लक्ष करायचं हे शिकावं लागेल. आणि ह्यालाच तर स्वतःवर काम करणं म्हणतात. आपण ते करतोय म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. ते वेगळे पण टिकवून ठेवायचं आहे आपल्याला. समोरचा व्यक्ती आलेला दिवस तसाच ढकलतोय. त्याला असं वाटू शकतं की तो खूप काही करतोय, पण तो जे काही करतोय त्यातून त्याचा मानसिक फायदाच होत नाही आहे आणि म्हणून त्याच्याकडून अशी वागणूक इतरांना मिळते. त्यामुळे त्यांचा रागराग करून काहीच फायदा नाही. त्यांनी स्वतःला न बदलायचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याला प्रत्येक परिस्थितीला शांततेत सामोरं जायचा निर्णय घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की काहीही झालं तरी आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही आहे. आपल्यासमोर खूप महत्त्वाची कामं आहेत. कोणीतरी काहीतरी बोललं की त्याला उत्तर देऊन अर्धा एक तास वाया घालवण्यात अर्थ आहे का? अजिबात नाही. आपल्या कामाला लागायचं लगेचच. आपल्याला काम करताना पाहून समोरच्याला समजेल की आपल्याला खूप महत्त्वाची कामं आहेत, आपण काही ना काही करण्यामध्ये व्यस्त आहोत. नाही समजलं तर हरकत नाही. ज्याला समजावून घ्यायचं नाही त्याला तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरीही तो समजावून घेणार नाही. स्वतःमध्येच इतके बदल करायचे आहेत की आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपलं रोज एक नवं सकारात्मक रूप दिसायला हवं. प्रत्येक दिवसासोबत आपलं व्यक्तिमत्व भारदस्त होत जायला हवं. एखादा व्यक्ती आपल्याला एक 7-8 दिवसानंतर जरी भेटला तरी तो आपल्याला म्हणायला पाहिजे की अरे बापरे, तुझ्यामध्ये तर किती छान छान चेंजेस झालेत. येतंय लक्षात? आपल्याला रोज स्वतःवरती काम करायचं आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला लोक टोमणे मारतात, म्हणायला लागेल असं बोलतात. मग त्यावेळेला वाईट वाटतं, दुःख होतं. मग अशा वेळी काय करायचं? रडून घ्यायचं, शांत व्हायचं, स्वतःला पॅम्पर करायचं, स्वतःला शांत करायचं. तरीही फरक नाही पडला तर जे काही मनात येतंय ते सगळं लिहून काढायचं आणि पुन्हा एकदा आपल्या ध्येयांची आठवण स्वतःला करून द्यायची. जर आपण इरिटेट होऊन उत्तर देत असू ना तर त्यांचा उद्देश सिद्ध होतोय. तो उद्देश सिद्ध होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला.
आता असंही होऊ शकतो की आपण शांत राहिलो तर समोरच्याला वाटेल की ते बरोबर आहेत आणि आपण चुकीचे आहोत म्हणून आपण शांत राहिलो. वाटू द्यात, काय फरक पडतोय. त्याच्या समोर बसून आपण शांत राहत नाही आहोत ना. त्याच्या समोरून निघून आपण काहीतरी पुस्तक वाचत बसतोय, झाडांना पाणी घालतोय. त्याला कळलं की ते बरोबर आहेत का आपण बरोबर आहे ते. आपण सतत त्यांना कामात दिसायला हवं. त्यांच्यासमोर बसून आपण जर शांत राहिलो तर कदाचित त्यांना असं वाटू शकतं की ते बरोबर आहेत. पण तिथून सरळ सरळ उठून आपण काहीतरी महत्त्वाचं काम करायला घेतलं की त्यांना समजेल की आपल्याला खरंच महत्त्वाची कामं आहेत. तरी देखील नाही समजलं तर सोडून द्या, काय फरक पडतोय. अशाही लोकांना गिल्ट येतं. त्यामुळे त्यांना त्या गिल्टमध्ये जगू द्यात. त्या गिल्टमुळे ते आणखी जास्त रागराग करतात, चिडचिड करतात, समोरच्याला काहीतरी बोलतात. पण आपल्या मनामध्ये हे गिल्ट कधी येणार नाही की आपण कोणाला तरी हर्ट केलं आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल दिसू लागले, आपण दिवसेंदिवस प्रगती करू लागलो की कदाचित असे लोक शांत होतील. जरी नाही झाले तरीही हरकत नाही. काहीही झालं तरी स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं नाही. आपली ऊर्जा वाया जाऊ द्यायची नाही. आपली ऊर्जा खूप राखून वापरायची. जिथे खूप गरज आहे तिथेच बोलायचं, तिथेच उत्तर द्यायचं. नाहीतर नजरेतून उत्तर द्यायला शिकायचं. सतत स्वतःला स्वतःच्या ध्येयांची आठवण करून द्यायची आणि आपल्याला स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवायचं आहे हे कधीही विसरायचं नाही. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.